श्रावण महिन्यात हर हर महादेवच्या जयघोषाने शेगाव दुमदुमले। शेगाव आज दिनांक 18 ऑगस्ट श्रावण महिन्याच्या पवित्र पार्श्वभूमीवर संतनगरी शेगाव येथून शिवभक्तांची मानाची कावड यात्रा त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी उत्साहात रवाना झाली। यावेळी हर हर महादेवच्या जयघोषाने संतनगरीचे वातावरण भक्तिमय झाले। गेल्या 21 वर्षापासून अखंडपणे मानाची कावड यात्रा काढण्याची परंपरा शिवभक्तांनी जपली आहे। श्रद्धा, भक्ती आणि धार्मिक परंपरेचा वारसा पुढे नेत दरवर्षी विविध ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी ही कावड यात्रा आयोजित केली जाते। यापूर्वी शिवभक्तांनी कावड यात्रा ओंकारेश्वर आणि त्यानंतर उज्जैन येथे नेली होती। यंदा त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याचा संकल्प शिवभक्तांनी केला आहे। त्यामुळे यंदाच्या कावड यात्रेला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे। विशेष म्हणजे देशातील 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्याचा संकल्प या शिवभक्तांनी केला असून त्या संकल्पपूर्तीच्या दिशेने ही कावड यात्रा एक महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात आहे। कावड यात्रेत सहभागी शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। भक्तिमय वातावरणात हर हर महादेव बम बम बोलेच्या जयघोषात कावड त्र्यंबकेश्वरच्या दिशेने रवाना झाली। श्रद्धा, परंपरा आणि शिवभक्तीचा संगम असलेल्या या कावड यात्रेमुळे संतनगरी शेगावच्या धार्मिक वातावरणात आणखी भक्तिमय रंग भरला आहे। हर हर महादेव। युवा क्रांती न्यूजसाठी प्रशांत पवार, शेगाव। जय श्री महाकाल, हर हर महादेव। हे येणाऱ्या मानाच्या कावडचं 21वं वर्ष असून आम्ही 12 ज्योतिर्लिंग पूर्ण करायचा संकल्प केलेला आहे। पहिलं ओंकारेश्वर, दुसरं उज्जैन आणि यावर्षी हे तिसरं त्र्यंबकेश्वर ते शेगाव पायदळी आहे। तरी सर्व शेगाववासियांना ही विनंती आहे की कुठं थोडंसं सगळ्यांनी तर आम्हाला सहकार्य केलंच आहे, पण तरी कुठं अडचण आली किंवा राहण्याची व्यवस्था असली कुणाच्या लक्षात तर आमच्यापर्यंत सुचवा किंवा आम्हाला कळवा। सर्व शेगाववासियांना ही विनंती आहे की आम्हाला सहकार्य असू द्या। सोबत नेताना राहण्याची व खाण्याची व्यवस्था कशी होती तुमची? आमचं सर्व सामान साहित्य सोबतच आहे, किराणा, भांडे सर्व सोबतच आहे, पण तरी कुठं अडचण आली तर गावकरी आम्हाला सहकार्य करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। किती दिवसाचा कालावधी असतो हा? हा कालावधी 14 दिवसाचा। आज निघायचं आणि तिकडनं कधी निघायचं? तिकडनं परवाच्या दिवशी सकाळी। आणि गावात पोहोचायची तारीख काय तुमची? गावात पोहोचण्याची तारीख 30 तारीख संध्याकाळी। मग शोभायात्रा केव्हा निघते? शोभायात्रा आहे 31 तारीख।